आपल्या गाडीचा, आपल्या वाहनाचा, मग ती 2 व्हीलर असू द्या की 4 व्हीलर असू द्या किंवा अजून दुसरी कुठली तुमच्याकडे कार असेल, गाडी असेल, तर त्याचा कधीही अपघात होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. आपला प्रवास नेहमी सुखाचा झाला पाहिजे. बघा, वाहन संरक्षण सेवा अतिशय महत्त्वाची असते, कारण आज अपघात ही अशी गोष्ट आहे ती कधी आपल्यासोबत घडेल हे आपण कोणीही सांगू शकत नाही. मग बघा, अपघात कधी होणार किंवा होईल का नाही हे आपल्या हातात नसतं, पण त्यासाठी संरक्षण कसं मिळवता येईल, त्यासाठी कुठले उपाय सेवा करता येईल हे आपल्या हातात असतं. म्हणून बघा, नक्कीच तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे, कारण आजकाल बघा म्हणजे 100पैकी तुम्हाला 99 घरं असे सापडतील की त्यांच्याकडे काही ना काही वाहन हे असतंच, बरोबर. आजकाल ती आपली काळाची गरज झालेली आहे. तर त्यामुळे तुमचं वाहन बघा, तुम्ही स्वतःचं तुमचं वाहन असेल, सेकंड हँड असेल, नवीन घेतलेलं असेल, तरी सुद्धा मी तुम्हाला काही सेवा सांगते, काही गोष्टी सांगते, तर त्या तुम्हाला करायच्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आपलं वाहन जे आहे तर ते तुम्हाला दर अमावास्येला धुवायचंच आहे, किंवा बघा आठवड्यातून एकदा तरी धुत जा. पण नाही जमत तुम्हाला तर दर अमावास्येला आपलं वाहन पाणी टाकून स्वच्छ तुम्हाला धुवायचं आहे. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे गाडीच्या सीट खाली तुम्हाला पांढऱ्या कापडामध्ये जाड मीठ भरून ठेवायचं आहे आणि ते एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला तारेने वगैरे बांधून द्यायचे. जाड मीठ म्हणजे आपण ज्याला खडा मीठ म्हणतो, ठीक आहे. तर गाडीच्या सीट खाली तुम्ही शक्यतो जे ड्रायव्हरचं सीट असतं त्याच्या खाली अगदी एवढंसं ते तुम्ही पांढऱ्या कापडामध्ये बांधून ठेवलं, एका कोपऱ्यात तुम्ही तारेने बांधलं तरी पण चालेल. यानंतर अमावास्या तिथीचे बघा बरेचसे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत असते की वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी हा दिवस प्रभावी असतो. म्हणून दर अमावास्येला गाडीवरून नारळाने तुम्हाला उतारा करायचा आहे. उतारा म्हणजे नारळ शेंडी समोर ठेवायची वाहनाकडे आणि वाहन सुरू करायचं आहे आणि त्यानंतर ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः दर अमावास्येला 7 वेळेस उतारा करून ते नारळ जे आहे ते कुठेतरी कोपऱ्यामध्ये जिथे कोणाला अडचण त्रास होणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायचंय. अमावास्येला वाहनांवरून नारळाचा उतारा झालाच पाहिजे. वाहन सुरू करून मग उतारा करायचा आहे. यानंतर दर पौर्णिमेला हातामध्ये मोहरी घेऊन, पांढऱ्या मोहरी ज्या असतात त्या देवाचं जिथे सामान मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल. तर त्यावेळेस तुम्हाला 11 वेळेस अथर्व वेदोक्त वल्गा सुक्त म्हणून या मोहऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला पिवळ्या कापडामध्ये बांधून ड्रायव्हरच्या सीट खाली तुम्हाला ठेवायच्या आहे. आणि परत पुढच्या पौर्णिमेला नवीन मोहरी घ्यायची गरज नाही, त्याच मोहरी काढायच्या, अथर्व वेदोक्त वर्गा सुक्त 11 वेळेस म्हणायचं आणि परत त्या बांधून द्यायच्या. छोटं आहे ते, फार काही मोठं नाही आहे. 11 वेळेस म्हणायचं आणि ते परत बांधायचं, म्हणजे तेवढं ते स्ट्रॉंग होतं, त्याचं संरक्षण देण्याची क्षमता जी आहे तर ती वाढत जाते. यानंतर बघा, वाहन सौख्य यंत्र, मारुती यंत्र हे मी तुम्हाला, आणि महामृत्युंजय यंत्र हे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. हे जे सगळे यंत्र आहे हे मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून मिळून जातील किंवा जवळपास कुठे तुम्हाला मिळालं तिथून पण तुम्ही घेऊ शकतात. हे यंत्र तुम्हाला घरी आणायचे आहे, ते स्वच्छ तुम्हाला पुसायचे आहे, गोमूत्र त्याच्यावर शिंपडायचं आहे आणि त्यानंतर हे वाहन संरक्षण यंत्र आणि मारुती यंत्र जे आहे ते तुम्हाला तुमचं जे कारमध्ये बघा काहीतरी असं जागा असते, आपण ड्रॉवर सारखं सामान वगैरे ठेवतो तिथे, त्या ठिकाणी, किंवा तुमचं जे महामृत्युंजय यंत्र जे आहे ना, तर ते तुम्ही मीटर जे असतं गाडीचं ते तिथे तुम्हाला छोटं असतं, तिथे तुम्ही त्याच्या जवळ तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे हे यंत्र तुम्हाला गाडीमध्ये ठेवायचे आहे. यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, छोटासा फोटो आपल्याला आपल्या गाडीमध्ये तुम्ही लावू शकतात, किंवा तुम्ही बघा तिथे ठेवला गाडीमध्ये एके ठिकाणी तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालेल. अगदी तुम्हाला साधा कागदाचा फोटो तुम्ही ठेवा, असं नाही की अगदी छान मूर्ती वगैरे मोठी छान घेतलीच पाहिजे असं काही नाही, ते ठेवण्याला महत्त्व आहे. आणि त्यानंतर गाडीची जी मागची डिक्की असते 4 व्हीलरसाठी, तर तिथे 9-3 इंचाचे किंवा 6 इंचाचे जे पिरॅमिड आहे, 9 पिरॅमिड मिळतात. जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला ते मिळून जातील. केंद्राचे आपले शक्यतो दुकान असतात तर तिथे मिळतात ते. तर त्याच्यावर तुम्हाला 9 किंवा 6 3 इंचाचे पिरॅमिड असे मिळतात. मी पिरॅमिडची माहिती देणार एक सेपरेट व्हिडिओ पण शेअर केलेला आहे. तर ते तुम्हाला तुमच्या मागच्या डिक्कीच्या इथे ठेवायचं आहे, ठीक आहे. मागची जी गाडीची डिक्की असते तिथे तुम्ही चिटकवून ठेवा, किंवा कशाने तुम्ही व्यवस्थित असं ठेवलं की जास्त हलणार वगैरे नाही तसंही चालेल, फक्त ठेवायचं आहे, त्याला महत्त्व आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पांढरीची काठी, याचा एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत, बऱ्याचशा लोकांनी ते घेतलेलं पण आहे. तर पांढरीची काठी जी आहे ती सुद्धा आपल्याला वाहनामध्ये ठेवायची आहे, त्यामुळे वाहनावर येणारं संकट सुद्धा टळत असतं. तर या काही गोष्टी, कारण बघा वाहन ही अशी गोष्ट आहे ती रस्त्यावर चालते, आपण स्वतः वाहन हळू चालू मान्य आहे, पण समोरच्याची आपण कधीही गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे बघा जेव्हा आम्ही केंद्रामध्ये
कामामध्ये जातो तर त्यावेळेस बरेचसे लोक त्यांचे अनुभव सांगतात की या गोष्टी, काही गोष्टी या वापरल्यामुळे काय अनुभव, तर अतिशय बघा अंगाला काटे येतील असे काहींचे अनुभव आहे. म्हणजे मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन काहींचा मृत्यू टळलेला आहे, अपघात टळलेले आहे याच गोष्टींमुळे. आपले कर्मसुद्धा आपल्या कामामध्ये येत असतात, चांगल्या कर्मांची परतफेड आपल्याला याच जन्मामध्ये होत असते. त्यासोबतच अशी अध्यात्माची जर आपण साथ दिली तर कधीही आपल्यासोबत वाईट घटना घडत नाही. दुःख येतात, मान्य आहे, दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत कळणार नाही, पण अतिशय ते दुःख असं नको की आपलं सगळं घरच संपून जाईल. म्हणून बघा या काही गोष्टी आपल्या हातात असतात. पाहायला गेल्या किती सोप्या गोष्टी आहे, फक्त या गोष्टी व्यवस्थित आणून विधिवत पूजा करून, पूजा म्हणजे आणायचं आहे, त्याला गोमूत्र शिंपडायचं आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करा, नमस्कार करा, मनामध्ये प्रार्थना करा की हे स्वामीराया, माझ्या गाडीचा कधी अपघात होऊ नका देऊ, आमचा प्रवास नेहमी सुखाचा होऊ द्या. ठीक आहे, अशा पद्धतीने नंतर ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे गाडीमध्ये लावायचं आहे. तर अतिशय या महत्त्वाच्या गोष्टी आहे. बघा आपण सगळ्यांकडे आपलं वाहन आहे, टू व्हीलर आहे. माझ्या टू व्हीलरमध्ये सुद्धा मी या गोष्टी ठेवलेल्या आहे. आपली जी खालची डिक्की असते तर तिथे मी या गोष्टी सगळ्या ठेवलेल्या आहे. तर बघा ही महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.